ब्रेक नंतर न्यूज प्लॅनेटमध्ये आपल्या सगळ्यांचं पुन्हा एकदा स्वागत। आत्ता आपण जी चर्चा करतोय ती आहे खरं तर एका बाजूला घेतलेल्या निर्णयाची आणि त्याला दिलेली स्थगिती आणि त्यानंतर बजावण्यात आलेली नोटीस। मुस्लिम मंचचे अध्यक्ष अंजुम इनामदार मी आपल्याकडे येईल। अंजुमजी, यापूर्वीच अटकेत असलेले जे आरोपी म्हणून पाहिले जात होते त्यांची निर्दोष झालेली मुक्तता, त्यांना बजावण्यात आलेली नोटीस, म्हणजे एकंदरीतच न्यायालयीन प्रक्रिया असेल, तपास यंत्रणा असतील, या सगळ्या घडामोडी झाल्यानंतर पुन्हा एकदा तपासाची आवश्यकता आहे हे जर सर्वोच्च न्यायालयाला वाटत असेल आणि तितक्या वेळेत या सर्व व्यक्तींचा गेलेला जो कालावधी आहे किंवा आयुष्यातील जो कालखंड कमी झालेला आहे, ज्याच्यात त्यांना काहीच करता आलं नाही आणि त्यानंतर आलेलं निर्दोषत्व मात्र पूर्णपणे अजूनही निर्दोषत्व नसणं, या सगळ्या डायलेमामध्ये ते असतील। तुमचं मत मला या संदर्भातलं जाणून घ्यायचं आहे अंजुम इनामदार। यामध्ये महत्वाचा असा विषय आहे की पुन्हा तपासाचा काय मुद्दा याच्यामध्ये येणार नाही। काही निरीक्षणे त्यांनी यामध्ये नोंदवलेले आहे। ज्या पद्धतीने मुंबई उच्च न्यायालयामध्ये हा खटला चालू असताना तीन महत्वाची गोष्ट यामधून पुढे आलेली आहे। एक महत्वाचा असा की बळजबरीने 3rd डिग्री टॉर्चर करून या लोकांना मारहाण करून या लोकांचा जबाब घेण्यात आलेला आहे। आता आपले जे वकील साहेब या इथं आहे बसलेले आहेत, त्यांनी माहिती दिली की कलेक्टरच्या समोर किंवा तहसीलच्या समोर किंवा वरिष्ठ एखाद्या अधिकाऱ्याच्या समोर घेतला पाहिजे होता, मात्र या एटीएसच्या अधिकाऱ्यांनी काही घेतलेलं नाही। दुसरी महत्वाची गोष्ट आहे की जे पुरावे त्यांनी सादर केलेला आहे, एकही पुरावा या लोकांशी त्यांनी ते जोडण्याचं काम ते झालेलं नाही। म्हणजे जे पुरावे सादर केलेले आहे ते पूर्णपणे खोटे असून त्यांनी हे सिद्ध झालेलं आहे। महत्वाची बाब अशी आहे की कोर्टाने ही गोष्ट मान्य केलेली आहे की या लोकांना 3rd डिग्री टॉर्चर करून 161 प्रमाणे या लोकांचा साक्ष घेतलेला। आता यामध्ये खूप गंभीर बाब ही आहे की आपण पाहिलेलं असेल की ते आताच एक नुकताच 2015 साली जे वाहिद शेख जे त्यामध्ये निर्दोष सुटले होते 2015 साली, त्यांनी पुस्तक लिहिली बेगुनाह कैदी। तर त्यामध्ये त्यांनी माहिती दिली की 3rd डिग्री टॉर्चर कशा पद्धतीने ते करतात, कशाचा ते वापर करतात। अक्षरशः ते इतक्या खालच्या लेवलला असतो की त्याला आता मी आपल्या चॅनलच्या समोर त्याचा उल्लेखही करू शकत नाही। तर ते अशा पद्धतीने त्यांनी जबाब घेऊन ते साक्ष त्यांनी तिथं मांडण्याचं काम केलेलं आहे। आणि खोटं जे आहे ते शेवटी खोटच असतो, म्हणून ते टिकला नाही। आपण पाहिलेलं असेल की 2000 त्यांना 6 रोजी अटक केल्यानंतर हे सर्व आरोपी, म्हणजे जे लोक एकमेकांना कधीही ते ओळखत नव्हते, एक झारखंडला राहणार आहे, एक बिहारचा राहणार आहे, मुंबईतील 2 आहे, एक पुण्याचा आहे आणि मला वाटतं एक कदाचित नागपूरचं असं काय, एक नांदेडचं एक असं काहीतरी आहे। तर एकमेकांशी कुणाची ओळख नसताना फक्त संशयावर या लोकांना आणलेला आहे, त्यांना अटक करून त्यांना 3rd डिग्री टॉर्चर करून आणि कबुली जबाबच्या आधारावर ते सर्व पुढे गेलेलं आहे। मला असं वाटतं की त्या टायमाला असलेल्या जे वरिष्ठ अधिकारी होते KP रघुवंशी साहेब यांनी त्यांना गांभीर्याने घेतलेलं नाही। बरं, आणि त्या काळी होत होता, आम्ही सुद्धा त्या काळी 2006 साली आरोप करत होतो की तुमची जे कार्यची पद्धत आहे ते फक्त एक टार्गेट करून मुस्लिमांना तुम्ही अटक करता। वास्तविक पाहता देशामध्ये झालेल्या बॉम्बस्फोटामध्ये अनेक कडवे दहशतवादी संघटना, हिंदुत्ववादी संघटना त्यांचा हात असू शकतो, मात्र त्या दिशेने त्यांनी तपास केलेला नाही। 10-12 काय मुसलमानांना त्यांनी अटक करून आणली आणि सांगितलं 2006च्या ब्लास्टमध्ये या लोकांचा साथ आहे। बरोबर आहे अंजुमजी, तुम्ही एका बाजूला तपास यंत्रणा आणि तपास करण्यात आलेली जी त्रुटी होती त्यावरती बोट ठेवण्याचा प्रयत्न करताय। खरं तर वेळ आपली संपत आलेली, मात्र जाता जाता ॲडव्होकेट प्रदीप घरत सर मला आपल्याला विचारायचं आहे। प्रदीप सर, जसं अंजुम इनामदार यांचं म्हणणं आहे की तपास कुठेतरी चुकीच्या दिशेनं झालेला